कळलं? तर सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं बरं का. आता आपण निर्देशक भूमिती पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? निर्देशक भूमिती. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कोऑर्डिनेट जॉमेट्री असं म्हणतात. आता बघा, असे दोन ऍक्सिस घेतले आपण. हा एक ऍक्सिस घेतला, याला एक्स ऍक्सिस म्हणतात. काय म्हणतात? एक्स. आणि हा जो व्हर्टिकल असतो त्याला आपण काय म्हणतो? वाय ऍक्सिस म्हणतो. काय म्हणतो? वाय ऍक्सिस. आता इथं या बाजूला येणारे नंबर, या बाजूला येणारे नंबर नेहमी मायनस असतात आणि या बाजूला येणारे नंबर असतात प्लस असतात. खाली येणारे नंबर मायनस असतात आणि वरती येणारे नंबर प्लस असतात. दिसते का सगळ्यांना? ठीक आहे. आणि हा ओरिजिन असतो, म्हणजे झिरो. काय? झिरो. आता बघा, याच्यामध्ये हा फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे त्याला म्हणतात पहिले चरण. इंग्लिश मध्ये म्हणतात क्वाड्रंट. याला म्हणतात दुसरे चरण, म्हणजे इंग्रजीमध्ये म्हणतात सेकंड क्वाड्रंट. याला म्हणतात तिसरे चरण, म्हणजे इंग्लिश मध्ये म्हणतात थर्ड क्वाड्रंट. आणि हे चौथे चरण, म्हणजेच इंग्लिश मध्ये म्हणतात फोर्थ क्वाड्रंट. आता याचे साइन आपण कसे लक्षात ठेवायचे बघा. कोणतेही आपण हे घेत असताना पहिल्यांदा एक्स जो ऍक्सिस असतो त्याचं साइन घ्यायचं असतं. मग एक्स ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिसला कोणतं साइन येतं? काही नसतं. म्हणजे किती असतं? कोणतं साइन असतं? प्लस असतं. म्हणजे पहिल्यांदा प्लस, बरोबर. आणि वाय ऍक्सिसचं नंतर घ्यायचं असतं. हा वाय ऍक्सिस आहे आणि वाय ऍक्सिसला सुद्धा कोणतं साइन आहे? प्लस साइन. म्हणजे इथं सुद्धा लक्षात आलंय का? म्हणजे पहिल्या क्वाड्रंट मध्ये दोन्ही नंबर असतील, म्हणजे एक्स चे कोऑर्डिनेट असतील किंवा वाय चे कोऑर्डिनेट असतील, त्या दोघांनाही पण प्लसच साइन असतं. कसं साइन असतं? प्लस. नंतर आपण सेकंड क्वाड्रंट आलो. आपलं काय ठरलंय की पहिल्या एक्स चे आपण साइन घेतो, एक्स ऍक्सिसचे, आणि नंतर वाय ऍक्सिसचे. मग एक्स ऍक्सिसचा साइन काय रे? मायनस आहे. वाय ऍक्सिसचा साइन काय रे? प्लस आहे. कळलं इथपर्यंत? आता आपण थर्ड क्वाड्रंट मध्ये आलो, म्हणजे तिसऱ्या चरणामध्ये आलो. तिसऱ्या चरणामध्ये दोन्ही साइन मायनस मायनस आहे. म्हणजे एक्स ऍक्सिसचा सुद्धा मायनस आहे आणि वाय ऍक्सिसचा सुद्धा काय आहे? मायनस आहे. म्हणजे दोघांचं पण काय होईल? मायनस मायनस. आता इथं काय होईल सांगा बरं? प्लस मायनस. हा, एक्स ऍक्सिसचं प्लस आणि वाय ऍक्सिसचं मायनस. ठीक आहे. आता आपण काय करू, आपण याच्यावरती काही कोऑर्डिनेट पाहू आणि तो कोऑर्डिनेट कोणत्या क्वाड्रंट मध्ये किंवा कोणत्या चरणामध्ये ते पाहू. आता बघा, 3 4 म्हणजे 3 आणि 4 हे एक्स चे कोऑर्डिनेट आहे, हे वाय चे कोऑर्डिनेट आहे. दोन्हींना साइन कोणतं आहे? प्लस प्लस आहे. प्लस प्लस आहे की नाही? म्हणजे दोघं जर प्लस असतील तर याचं कोणतं क्वाड्रंट? फर्स्ट चरण, म्हणजेच क्वाड्रंट. काय? पहिले चरण. आता मी समजा घेतलं -3 आणि 5 घेतलं. पहिल्याला मायनस आहे, दुसऱ्याला प्लस आहे. पहिल्याला कोणतं आहे? मायनस आहे आणि दुसऱ्याला प्लस आहे. तर कोणतं चरण रे? दुसरे चरण. कोणते चरण? दुसरे चरण. आता मी 6 प्लस -5 घेतलं तर कितवं चरण रे? पहिला प्लस, दुसरा मायनस, चौथा चरण, म्हणजेच चौथे चरण. आणि चरण लिहित असताना हे रोमन नंबर द्यायचे. काय द्यायचे? रोमन. आता मी असं लिहिलं -6 -2, दोन्ही मायनस आहे. म्हणजे कोणते चरण? तिसरे. म्हणजे तिसरे चरण किंवा थर्ड क्वाड्रंट, म्हणजे तिसरे चरण. लक्षात आलं का सगळ्यांच्या? म्हणजे आता जर दोघांना पण प्लस असेल तर चरण कोणतं? पहिलं. पहिल्याला प्लस, दुसऱ्याला मायनस. चरण कोणतं? चौथं. दोघं मायनस, तिसरं. बरोबर. पहिला मायनस, दुसरा प्लस, दुसरं. लक्षात आलं? आता हे आपल्याला लक्षात आलं असं. त्याच्यानंतर आता इकडे बघा, आता आपल्याला काय करायचं बघा. आता मी असं दिलं 0 आणि इथं दिलं नाही, तर असं आलं असतं तर काय करायचंय? 0 आणि 9 आलं असतं तर काय करायचं?
तर हे कोणत्याही, आता इथं प्लस, इथं पण प्लस आहे, आपण पहिलं चरण नाही लिहायचं. इथं x चे कोऑर्डिनेट 0 दिले आणि y चे कोऑर्डिनेट 9 दिलेत, बरोबर ना. मग ज्याचे कोऑर्डिनेट नंबर मध्ये दिले, 0 सोडून दिले, तो ऍक्सिस घ्यायचा. म्हणजे y ऍक्सिस वरती दिलेत ना, y ऍक्सिस चे दिले, म्हणजे इथं लिहायचं ऑन y ऍक्सिस. काय लिहायचं? ऑन y ऍक्सिस. त्याच्यानंतर आता मी असं दिलं 2 0. आता पहिला नंबर दिलाय, दुसरा 0 दिलाय. x चे y चे कोऑर्डिनेट 0 आहे, x चे कोऑर्डिनेट 2 आहे. म्हणजे कोणतं चरण? x ऑन x ऍक्सिस. काय? किंवा x अक्षावर लिहायचं. काय लिहायचं? x अक्षावर किंवा ऑन x ऍक्सिस. इथपर्यंत कळलं? म्हणजे आता आपल्याला हा पहिला टॉपिक, म्हणजे पहिला जो चॅप्टर आहे, पहिला जो आपला प्रॅक्टिस आहे, पहिल्या प्रॅक्टिस सेट तुम्ही सॉल्व्ह करू शकता एवढ्या माहिती. बघा, पहिलं दोन्ही पण प्लस असेल, दोन्ही पण प्लस असेल तर कोणतं क्वाड्रंट? पहिलं. पहिला मायनस दुसरा प्लस, कोणतं क्वाड्रंट? कोणतं क्वाड्रंट? पहिला मायनस दुसरा प्लस, कोणतं क्वाड्रंट? दुसरं. आणि दोन्ही मायनस तिसरं. आणि पहिला प्लस दुसरा मायनस चौथं. तुला एवढं लक्षात नाही का रे? इथं बघ ना जरा, एवढं साध्या भाषेत सांगितलं तरी लक्षात येत नाही. तू काय काय करतो? बघा, दोन्ही प्लस. बघा, आता एक्स अक्षाचे जे साइन आहे ते प्लस असेल आणि वाय अक्षाचे साइन जर मायनस असेल तर कोणतं क्वाड्रंट येईल? एक्स अक्षाचे साइन प्लस असेल आणि वाय अक्षाचं मायनस असेल तर चौथं. ठीक आहे, असं लक्षात आलं का तुमच्या सगळं? हा, आता प्रॅक्टिस सेट 7.1 काढा आणि सॉल्व्ह करा. प्रॅक्टिस सेट 7.1 काढा, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. घ्या प्रॅक्टिस सेट 7.1.